श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आज सकाळपासून आमचे आहो काहीतरी वेगळ्याच तालात होते. मला तर काहीच समजत नव्हतं, हे असं का करत आहेत. कोणीतरी येणार ग म्हणून नाचत होते. मी म्हटलं काहीतरी मजा करत असतील, जाऊ दे. आमचा श्लोक पोटात दुखत होता म्हणून शाळेला गेला नव्हता, पण त्याची शाळा चुकलं की सगळं लगेच गायब होतं त्याचं. आमच्या गल्लीत आज एक कार्यक्रम होता. त्यांचं जेवण आमच्याच दारात केलं होतं. आपण कोणत्या तरी निमित्ताने लोकांच्या उपयोगी पडलोय हेच महत्त्वाचं. कार्यक्रम गल्लीत जरी असेल तरी गल्ली आमच्या घराप्रमाणे आहे. कार्यक्रम आटोपल्यानंतर थोडा वेळ जरा सगळ्यांशी गप्पा मारल्या. माझं चालू असतं असं काहीतरी लेक्चर देणं सगळ्यांना. आणि दुपारी यांनी मला हाक मारली, अगं कोण आलंय बघ तुझ्याकडे. बघते तर काय, समोर भाऊ आणि वहिनी आले होते. म्हणून सकाळपासून आरूचे बाबा नाचत होते, कोणीतरी येणार म्हणून. या दोघांचं प्लॅनिंग होतं मला अचानक सरप्राईज द्यायचं. आणि माहेरचा माणूस म्हटल्यानंतर बाई तर खुशच होते. अशी माणसं मला मिळालीत म्हणजे माझ्या चेहऱ्यावर अचानक आलेला आनंद पाहणारी आणि तो आणणारी. किती नशीबवान आहे ना मी. सकाळीच भैयाने यांना फोन केला होता, मी येणार आहे पण मला सांगू नका, अचानक सरप्राईज देऊ. मंडळी, खूप कमी भाऊ उरलेत बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद बघणारे. देवाकडे प्रार्थना करते की देवा मला फक्त ही नाती टिकवायची आहेत, ती टिकवून ठेवण्यासाठी मला मदत कर. असा आनंद मला नेहमी मिळू दे. मामा आला की आरू त्यांचा खास मेंबर असतो. सकाळी कार्यक्रम होता म्हणून माझा हा उतार असा झाला होता. जेवून निवांत बोलत बसलो. भैया आईशी गप्पा मारत बसला होता. यांनी संध्याकाळी जाऊन आम्हाला आईस्क्रीम आणलं. आईला यांनी गार दिल्यावर आई म्हणाली, बाळ मला ते तसलं आईस्क्रीम आणशील की नाही. मग मी आईला चिडवलं, तुम्हाला नाही म्हणून. आरूच्या बाबांना वाटलं आई गार पिणार असतील म्हणून त्यांनी आईला गार आणलं होतं. मग आईंनाही आईस्क्रीम आणलं. मग आणल्यानंतर आई एकट्या खात्यात होय. त्यांनी पहिला भैयाला चारलं, मग यांनाही चारलं. अशाच आहेत आई, सगळ्यांना देऊन मगच खातात. असेच छोटे छोटे क्षण मनाला खूप आनंद देतात. मग सगळं करून आम्ही टाकलं अंथरूण. सगळे असे एकत्र झोपले. माझ्या भैयाने माझ्या परिस्थितीवर कधीही तक्रार केली नाही. उलट त्यांनी मला सांगितलं, तुझी वेळ नक्की बदलेल. घर छोटं असू दे पण त्यातली माणसं समाधानी असतील तर त्या घराचं सुख बंगल्यालाही लाजवतं. त्याला सुट्टी असली की तो 2 दिवस माझ्यापाशी राहायला येतो. मंडळी, दिखाव्यापेक्षा शांत समाधानी असलेलं सुख तुम्हाला कधीही चांगलं. म्हणून दिखाव्यापेक्षा जसे आहात तसे समोर जा, म्हणजे तुमच्या मनाला त्रास होणार नाही. चला तर मग सगळ्यांना शुभरात्री. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.